आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा उद्या भाजप प्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवीण माने उद्या भाजपात प्रवेश करणार। भाजप प्रवेशापूर्वी इंदापुरात प्रवीण मानेंचे भावी आमदार म्हणून बॅनर्स। संपूर्ण पुणे विभागात काल पहिल्याच दिवशी 10,835 विद्यार्थ्यांचा 11वीसाठी प्रवेश निश्चित, तर पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 5,497 विद्यार्थ्यांचा प्रवेश। पुण्याच्या वारजे-बाणेरमध्ये आज कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होईल। पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गण रचनेच्या प्रारूप आराखड्याचं काम सुरू। लोकसंख्या, भौगोलिक स्थिती आणि आरक्षणाचा निकष लक्षात घेऊन प्रारूप आराखड्याचं काम सुरू। 14 जुलैला प्रारूप आराखडा तहसीलदार जिल्हा प्रशासनाला सोपवणार। पुण्यात 140 पिस्तूल परवाने रद्द, तर 400 पेक्षा जास्त जणांचे परवानगीचे अर्ज पोलिसांनी नाकारले। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या सारोळा गावातील दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न। मोशन सेन्सर अलार्म वाजल्यामुळे चोरीचा डाव फसला। चोरट्यांनी कोणतीही चोरी न करता तात्काळ काढला पळ। घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्यात तोट्यात असलेल्या एसटी मार्गावरील बस बंद करण्याचा निर्णय। उत्पन्न वाढीसाठी एसटीच्या पुणे विभागाचं फेरनियोजन। अवजड वाहनांना बंदी असतानाही पुणे शहराच्या हद्दीतून सर्रास वाहतूक। गेल्या वर्षी शहरात 334 अपघात होऊन 345 जणांचा मृत्यू, तर 6 महिन्यात 140 जणांचा मृत्यू। पोलिसांकडून 5 वर्षातील माहिती संकलित। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लिक्विड अमोनिया वाहतूक करणारा टँकर पलटला। पहाटे 3च्या सुमारास हा अपघात। 1 जण जखमी, जीवितहानी नाही।